महत्वाची बातमी आपण बघूया। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा तसंच वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल झालाय। वारच्या पाठोपाठ बावधन पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निलेशवर गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप त्याला अटक झालेली नाहीये। त्याच्या घरी गेलेल्या पोलिसांच्या हाती तो लागलेला नाही आणि घरातून लॅपटॉप मात्र जप्त करण्यात आलाय। निलेशचा मोबाईल देखील बंद आहे। तो सापडत नसल्यामुळे त्याचे वडील आणि भावाची देखील चौकशी करण्यात येते। निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबाने केली आहे। तर गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणचे नवनवीन गुन्हे आता समोर येत आहेत। पिस्तूलबाज निलेश चव्हाणचा कमरेला पिस्तूल लावून डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील आहे। अगोदरही त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। ड्रंक अँड ड्राईव्ह केसमध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। कायदेशीर सर्व कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर हगवणे कुटुंबाच्या जवळचा असणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकीमुळे फरार झाला असा आरोप कसपटे कुटुंबियांकडून केला जातोय। राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची माहिती एपीआय अशोक डोंगरेंना दिली होती असं वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी एबीपी माझाला सांगितलंय। पोलिसांनी हगवणे तिथं नव्हता अशी माहिती दिली होती, परंतु आता चौकशीत हगवणे फाटकच्याच फार्म हाऊसवर होता हे समोर आलंय। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते अशी खंत वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। बंडू फाटकचं फार्म हाऊस आम्ही डिटेल सांगितलं होतं की इथं आहे म्हणून आम्हाला कल्पना आहे, पण ते म्हटले की तिथं नाहीये, तिथं जाऊन आले आणि आता तपासात दिसतंय की ते तिथं 2 दिवस होते। आम्ही लोकेशन सांगितलं की बंडू फाटकच्या बंगल्यावरती जवळमध्ये ते आहेत। साहेबांनी म्हटले की चौकशी केली तर तिथं नाहीये, म्हणजे आम्हाला आणि आता तपासात ते समजते की ते तिथं खरंच होते। म्हणजे आमची बातमी अगदी 100% खरी होती, यालाही पुष्टी मिळते। आता थोडंसं सहकार्य करावं, साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या, परंतु पुन्हा दुसऱ्यांदा अशी चूक होऊ नये। आरोपी मोकाट फिरू नये। आरोपी मोकाट फिरला म्हणजे त्याला दुसरे काहीतरी उद्योग करायलाही होतं आणि मग ते आणखी त्रासदायक होतं पोलिसांनाही आणि आम्हालाही होईल।